बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्गाबाबत तसेच कोलिक पारगड व झांबरे मार्ग गोव्यास जोडण्यास सकारात्मक चर्चा। चंदगड मतदारसंघातील रस्त्यांच्या संदर्भात आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट। चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांच्या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। यावेळी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील उपस्थित होते। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह कोलिक रस्ता गोवा शहरास जोडणे, पारगड रस्ता गोवा शहरास जोडणे, झांबरे रस्ता गोवा शहरास जोडणे या रस्ते मार्गांच्या बाबत मंत्री गडकरी सोबत चर्चा केली। तसेच यावेळी बेळगाव वेंगुर्ला महामार्गाबाबतही त्यांनी गडकरी यांना निवेदन दिले। ही चर्चा गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पुढाकाराने तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, गडकरी यांच्या समवेत अत्यंत चांगली व यशस्वी बैठक पार पडली। आम्ही केलेल्या सर्व मागण्यांचा मंत्री महोदयांनी सकारात्मक विचार केला। चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मतदारसंघातील वाहतूक व दळणवळण सुविधा जलद होणे आणि महत्त्वाच्या शहरांना जोडणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल भविष्यात चंदगड मतदारसंघासाठी वरदान ठरेल। यामुळे गोवा शहरासारखी मोठी बाजारपेठ व्यापारासाठी आणि दळणवळणासाठी सहजरित्या चंदगड मतदारसंघातील नागरिकांना उपलब्ध होईल। त्याचबरोबर चंदगड भागातील कच्चा माल, शेती उत्पादने, काजू व इतर आवश्यक वस्तू उत्पादनांची वाहतूक कमी कालावधीत होणार आहे। तसेच यामुळे ऐतिहासिक वारसा आणि अभूतपूर्व नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या चंदगड भागातील पर्यटन विकासासाठीही याचा फायदा होईल। यावेळी नामदेव पाटील, रवींद्र बांदिवडेकर, परेश पाटील, जानू गावडे, ऋषिकेश कुट्रे, सिद्धेश कोरेगावकर, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। स्वामी व श्रीमान योगी पुस्तकांची गडकरी साहेबांना भेट। यावेळी आमदार पाटील यांनी चंदगडचे सुपुत्र व सुप्रसिद्ध लेखक कैलासवासी रणजित देसाई लिखित प्रसिद्ध पुस्तके स्वामी व श्रीमान योगी भेट म्हणून गडकरींना दिली। त्याचा त्यांनी मोठ्या प्रेमाने स्वीकार केला व साहित्य क्षेत्रातील जुन्या आठवणींना उजाळा दिला।